श्री राम जन्मभूमी अयोध्येत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होत आहे। या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत आज श्री काळाराम मारुती ट्रस्ट, ताराराणी पक्ष आणि आमदार प्रकाश आबाळे यांच्या माध्यमातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेत ढोल ताशा, लेझीम आणि भगवे वस्त्र धारण करून पारंपरिक वेशभूषा केलेले महिला आणि पुरुष सहभागी झाले होते। ढोल ताशाचा गजर, लेझीमचा ठेका आणि धनगरी ढोलचा दणदणाट तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात ही शोभायात्रा पार पडली। उद्याला अयोध्येमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे। 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतामध्ये सगळ्या देशातल्या नागरिक बंधू भगिनींना जे हवंसं वाटत होतं, व्हायला पाहिजे याच्यासाठी तळमळ होती, ते श्रीरामाचं मंदिर अयोध्येत उभं राहिलं, तिथं मूर्ती उभी राहिली, त्याची प्राणप्रतिष्ठा उद्या विधिवत होते। त्याचा आनंद सगळ्या देशवासियांना, उत्स्फूर्त वातावरण आबालवृद्धांच्या मध्ये आहे आणि ते या श्रीरामाच्या आगमनाच्या प्रत्ययाचं गावागावामध्ये व्यक्त व्हायला लागलं। इचलकरंजीमध्ये सुद्धा श्री काळा मारुती भक्त मंडळाच्या वतीनं एक भव्य आणि दिव्य मिरवणूक आज साजरी होती। श्रीराम उद्याच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला निघालेली इचलकरंजीची मिरवणूक ही एक अद्वितीय मिरवणूक असणार आहे, एक उत्स्फूर्त जल्लोषी मिरवणूक असणार आहे। सगळं भगवमय झालं आहे, सगळं आनंदी मंगलमय वातावरणामध्ये उद्याच्या प्राणप्रतिष्ठेची वाट सगळी बघायला लागलेत। देशवासियांच्या 500 वर्षापासूनच्या अपेक्षा उद्या पूर्ण होतात। आज पूर्ण झालेले आहेत मंदिर उभारून। उद्या प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा होऊन श्रीरामाचं, श्री लक्ष्मणाचं, श्री सीतामाईचं, श्री बजरंगबलीचं दर्शन अयोध्यामध्ये होणार आहे।